जागा वाटपावरून महायुतीत तणाव. महापालिकेसाठी मित्रपक्षांचं गणित काय? मुंबईत मोठा भाऊ कोण? महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या बैठकांना वेग आलाय. भाजप आणि शिंदे सेनेत जागा वाटपासाठी पहिली स्वतंत्र बैठक झाली आहे. मात्र नवाब मलिकांच्या नेतृत्वामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या बैठकीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे मुंबईत फक्त शिंदे सेना आणि भाजपची युती होणार हे निश्चित आहे. अशातच महायुतीतही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व राखून सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मुंबईत जागा वाटपावरून तणाव कसा निर्माण झालाय पाहूया. मुंबईतील 227 जागांपैकी 150हून अधिक जागांवर भाजपनं दावा सांगितलाय. मुंबईत शिंदे सेनेकडून 125 पेक्षा अधिक जागांची मागणी करण्यात आली आहे. शिंदे सेनेला 70 ते 80 जागा देण्यास भाजप तयार आहे. ठाकरे सेनेतील माजी नगरसेवकांच्या जागा शिंदेना देण्यास भाजपनं विरोध केलाय. मुस्लिम बहुल भागांमध्ये शिंदे सेनेला उमेदवार देण्याबाबत चाचपणी केली जातीये. आठवलेंच्या आरपीआय कडून मुंबईत 10 जागांची मागणी करण्यात आली आहे. भाजपची आठवलेंच्या आरपीआयला 2 ते 3 जागा देण्याची तयारी आहे. 2017 मधील माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईत शिंदे सेनेला कमी तर ठाण्यात भाजपला कमी जागा देण्यावर महायुतीत चर्चा सुरू आहे. त्याशिवाय मुंबईत एकत्र आणि ठाणे कल्याण डोंबिवलीत वेगळे लढण्याचाही प्लॅन तयार करण्यात येतोय. अशातच मुंबई महापालिकेत शिंदे सेना मोठा भाऊ असल्याचं म्हणत मंत्री संजय शिरसाटांनी जागा वाटपावरून महायुतीत तिढा असल्याचे संकेत दिलेत. तर महापालिका निवडणुकीत महायुती 150हून अधिक जागांवर विजय मिळवेल असा विश्वास भाजपचे मंत्री आशिष शेलारांनी व्यक्त केलाय. शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी. 2 नंबरवर भाजप आहे. मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेने जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे. मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजे. त्या जागेचं वाटप त्या मतदारसंघातील असलेला आमदार, सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहेत, तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे. पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे. मध्यमध्ये प्रदीप जायस्वाल आहे, त्याला झुकतं माप दिलं पाहिजे. या अशाच पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल. आमचा फॉर्म्युला पण ठरला आहे आणि आमचा आकडा पण ठरला आहे. 150+ एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर मुंबई जिंकण्यासाठी शिंदे सेना आणि भाजपमध्ये स्पर्धा आहे. ठाकरेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी महापौर आपल्याच पक्षाचा झाला पाहिजे, यासाठी दोन्ही पक्षांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. जागा वाटपाच्या तिढ्यात इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्यास त्याचा कुणाला फटका बसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गणेश कवडेसह सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.